आपण सर्वजण मसाले मार्केटमधून विकत आणतो, पण ते जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शरीरासाठी हानिकारक असलेले घटक वापरलेले असतात. ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आज आपण अगदी घरच्या घरी आणि मोजक्या साहित्यामध्ये हा सांबर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा मसाला आपण एकदा बनवून वर्षभर साठवून ठेवू शकतो, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सांबर मसाला बनवण्यासाठी कोणकोणते जिन्नस वापरायचे ते पाहून घेऊयात. तर इथे मी 2 चमचे काळे मिरे घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे धने घेतलेले आहेत, 2 चमचे उडद डाळ घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत, 2 चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे आणि आपला मसाला तिखट व्हावा यासाठी इथे मी 5 ते 6 लाल मिरची तिखट घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता यामध्ये मी 1 कढीपत्त्याचे पानं कट करून टाकते. आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे जिन्नस जे आहेत याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आपल्याला जितका मसाला बनवायचा आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करायचं. आपल्याला हा मसाला 3 ते 4 मिनिट खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि हा मसाला भाजताना आपण अजिबात पण तेलाचा वापर केलेला नाही आहे. जर तेल वापरलं तर आपला मसाला लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल वापरायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा खरपूस आपला मसाला भाजलेला आहे. आणि जर तुम्हाला मसाला आधीच बनवून ठेवायचा नसेल तर ज्यावेळेस तुम्ही सांबार बनवता त्याआधी हा 10 ते 15 मिनिटामध्ये मसाला बनवून तयार होतो. आता गॅस बंद करून आपण हे जिन्नस थंड करून घेऊयात. आपलं मसाल्याचे पदार्थ थंड झालेले आहेत, तर आपण हे मिक्सरमध्ये आता फिरवून घेणार आहोत. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. इथे आपण पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि आपल्या मसाल्याला मस्त असा कलर यावा यासाठी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला काय मस्त कलर आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित हा बारीक झालेला आहे. हा मसाला बनवताना आपण जे जिन्नस वापरलेले आहेत ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, त्यामुळे एकदा हा मसाला घरी नक्की ट्राय करून पहा. आणि हा मसाला आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवलेला आहे, यासाठी खूप काही साहित्य लागत नाही. अगदी घरी जे अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये हा मसाला बनतो आणि हा मसाला आपण वर्षभर पॅकबंद बरणीमध्ये साठवून ठेवू शकतो. तर एकदा हा मसाला नक्की ट्राय करून पहा. तुम्ही जर हा मसाला घरी बनवला तर मार्केटमधून सांबर मसाला आणण्याची गरजच राहणार नाही. तर एकदा या मसाल्यापासून सांबर नक्की ट्राय करून पहा. त्याची चव अप्रतिम लागते, खायला खूप रुचकर लागते. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.